मंत्री जयकुमार गोरे यांनी खंडणी मागितल्याच्या प्रकरणामध्ये गोरे खंडणी प्रकरणात तांत्रिकाची एंट्री झाली आहे। सातारा पोलिसांनी दिल्लीत मोठी कारवाई केली। तांत्रिक अशोक शर्मा याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। अशोक शर्माच्या सांगण्यावरून खंडणी मागितल्याची कबुली महिलेने दिलेली आहे। खंडणी मागणाऱ्या महिलेला हा तांत्रिक मार्गदर्शन करत असल्याची सुद्धा माहिती आहे। 1 कोटीमधील काही हिस्सा या तांत्रिकाला दिला जाणार होता अशी माहिती समजते। करूनकडे ज्या महिलेने खंडणी मागितलेली होती त्या सगळ्यामध्ये आता तांत्रिकाच्या सांगण्यावरून आपण खंडणी मागितल्याचं महिलेने कबूल केलेलं आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, नेमका काय खुलासा पोलिसांनी या सगळ्या संदर्भात आणखी केलेला आहे? आरोप करणाऱ्या महिलेने जेव्हा खंडणी मागण्याचं प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्रात एक खळबळ उडाली होती। अगोदर जयकुमार गोरे सारख्या मोठ्या नेत्यावरती अशा पद्धतीने करण्यात आलेले आरोप, त्यानंतर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील ही महिला असल्याचं सांगण्यात आलं होतं। त्यामध्ये खासदार संजय राऊत यांची एंट्री झाली होती, त्यांनी देखील गंभीर आरोप केले होते। या सगळ्या प्रकरणामध्ये आता एक नवीन ट्विस्ट समोर आलं आहे। याच्यामध्ये मांत्रिकाची एंट्री झाली आहे आणि हा मांत्रिक दिल्लीतील लक्ष्मीनगर नावाचा एक भाग आहे, या भागामध्ये राहत होता आणि त्या महिलेचं आणि या मांत्रिकाशी संबंध आला आणि या मांत्रिकाने सांगण्यात आलं की तू अशा पद्धतीने खंडणी माग आणि या खंडणीतील तुला खंडणी जेव्हा मिळेल त्यातील काही भाग मला रक्कम म्हणून द्यावा लागेल। त्यानंतर महिलेने कबुली दिली आणि या मांत्रिकाच्या मार्गदर्शनाखाली तिने हे सगळं केलेलं आहे। जेव्हा या मांत्रिकाला ही बाब लक्षात आली की मुंबईहून खास करून महाराष्ट्रातून काही पोलीस त्याला अटक करण्यासाठी येत आहेत, तेव्हा त्यांनी या ठिकाणाहून पलायन करून मथुरे जवळच्या एका गावामध्ये लपून बसला होता आणि मथुरे जवळच्या गावामध्ये लपून बसल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी दिल्लीत येऊन त्याला अशा पद्धतीने अटक केलेली आहे, बेड्या ठोकलेल्या आहेत। त्याला आज दिल्लीमध्ये न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि न्यायालयाच्या सूचनेनुसार त्याला महाराष्ट्रात आणलं जाईल। तर एकंदरीत जर पाहता हे प्रकरण एका वेगळ्या अंगाने जाताना पाहायला मिळतंय। अगोदर खऱ्या अर्थाने जयकुमार गोरे यांची बदनामी करण्यासाठी हा एक डाव होता, त्याच्यामध्ये काही राजकीय लोकांचा हात आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात होता। मात्र आता हे प्रकरण कुठेतरी अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून त्या भागाकडे जातंय की काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील लोक कशा पद्धतीने दुसऱ्या राज्यातील मांत्रिका तांत्रिकाला बळी पडतात याचं हे उदाहरण आहे। यानुसार याच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने काही ऍक्शन घेतली जाते का हा एक प्रकार आहे आणि त्यानुसार गुन्हा दाखल केला जातोय का हाही एक प्रकार आहे। त्यामुळं तांत्रिक मांत्रिकाच्या नादी लागून एका मोठ्या नेत्याला कशा पद्धतीने बदनाम केलं गेलं अशी माहिती यामधून समोर येते। म्हणजे एकीकडे राजकीय क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीला उभं राहण्यासाठी सिद्धी वर्षानुवर्ष झगडावं लागतं, मात्र हे तांत्रिक मांत्रिक कशा पद्धतीने एखाद्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करतात हे यामधून पाहायला मिळतं। सातारा स्थानिक गुन्हे शाखेने या सगळ्या संदर्भात दिल्लीमध्ये येऊन या मांत्रिकाला अटक केली। त्यांनीही मान्य केलंय की मी अशा पद्धतीने महिलेला सूचना दिल्या होत्या आणि त्याच्यानुसार तिने ते पैसे मागितले होते। आता या सगळ्या प्रकरणामध्ये एक नवीन ट्विस्ट येतोय, मात्र यामधून काय शिकावं जनतेने ते देखील लक्षात येतं, कारण तांत्रिक मांत्रिकाने मोठं होता येत नाही, कष्टाने माणूस मोठा होतो आणि एखाद्याच्या कष्टाने उभा राहिलेल्या एखाद्या व्यक्तीचं आयुष्य देखील हे तांत्रिक मांत्रिक कशा पद्धतीने बर्बाद करतात हे यामधून पाहायला मिळतं। जयकुमार गोरे यांची जी बदनामी झाली यामागे हा मांत्रिक होता असं आता या सगळ्या प्रकरणाच्या कारवाईमुळे पाहायला मिळतंय। शिवाजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।